रोज तर मी तुमच्यासोबत माझं डेली रुटीन शेअर करते, म्हटलं आज नाईट रुटीन शेअर करूया. हॅलो, मी नमिता. आज संध्याकाळून 4 वाजता सगळी कामं आवरून घेतली. पलीकडलं घर झाडलं, अंगण झाडून घेतलं, फरशा पुसून घेतल्या. म्हटलं आता ह्या नवीन घरामध्ये पण झाडू मारून घेते आणि कपडे जे की काल मी देवांशचे वाळे नाहीत म्हणून या टेबलवर वाळू घातले होते ते पण घेतले मी घड्या घालून. आणि या घरामधली फरशी राहिली ती पुसायची, ती फरशी पुसून घेतली. या सोप्यावर खूप धूळ बसते रोज, म्हणून याला रोज फटका मारावा लागतो. मग रोज हे पण फटका मारून घेतला आणि वाळलेले कपडे आणून खुर्चीवर आणून ठेवले. म्हटलं याच्यानंतर घड्या घालून ठेवेल. नंतर थोडासा वेळ होता स्वयंपाकाला म्हणून थोडा मोबाईलसोबत टाईमपास केला आणि देवांसोबत थोडा वेळ खेळत बसले. आता आली गोष्ट स्वयंपाक करण्याची. विचार केला थोडा वेळ काय करू, म्हटलं चला आधी स्वयंपाकामध्ये भाकरी तर करून घेते, भाजीचं पुन्हा बघू. आणि फायनली मी पोहोचले कांद्याच्या पातीवर. तर आमच्याकडे कांद्याची पात आवडते. नंतर खिचडी भात केला आणि चमचमीत अशी भेळ बनवली. त्याच्यासोबतच अंड्याची पोळी पण बनवली होती. आणि गार पाणी पोटात गेलं जेवण केल्यामुळे लगेच शेकोटीपाशी जाऊन बसले. असे आज भांडे आईनेच घासले होते. नंतर स्किन केअर करायला घेतलं. स्किन केअर केलं, लिप बाम लावला. आणि थंडीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, त्याच्यामुळं मॉइश्चरायझर आर कंपल्सरी म्हणून लगेचच मॉइश्चरायझर पण करून घेतलं. आणि मग नवरोबाने एक ऑनलाईन पुस्तक मागवलेलं आहे, ययाती नावाचं, छान आहे. मी तेच वाचायला मग नंतर घेतलं. तर असं आहे माझं नाईट रुटीन.